चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू। चल चल लवकर 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 पटकन। चला ताई ताई चला 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 चला, खाली आहे पुढे, पट्टापट गेट बंद होईल नाही तर। गेट ही समोर दिसते, ही पूर्ण सगळी पार्किंग आहे बघा, ही वाली पार्किंग आहे आणि तिकडे मंदिर आहे आतमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी, खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडरयू सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आता तुळजापूरला आहोत। तुळजापूरला सकाळी उठून आंघोळ केली, कारण आम्हाला जायचं आता मंदिरात। कारण आम्ही काल रात्री 7:30 वाजता पोहोचलो, पण सगळं आवरी कधीपर्यंत लेट झालं म्हणून आम्ही मंदिरात गेलो नाही, कारण लेट झाला खूप। म्हटलं आज सकाळी उठू, कारण पंढरपूरला पण आम्हाला लवकर पोचायचं आहे। तर आम्ही सकाळी उठलो, तयारी झाली, आता फक्त निघायचं आहे। श्रावणी तयारी करते। तर तुळजापूरला मी तर पहिल्यांदा झालो आहे आणि तुळजाभवानी ही 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे आणि अशी ही तुळजाभवानी आहे तुळजापूरची। आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण आराध्य दैवत आहे, अशी ही तुळजाभवानी आहे। तर आता आपण जाऊन मस्तपैकी दर्शन येऊ। परत सगळं बॅग वगैरे पॅक करायचं आहे, सगळं पॅकिंग अर्धी झालेली आहे, परत येऊन चेंज करायचं आहे आणि लवकरात लवकर परत आम्हाला पंढरपूरला पोचायचं आहे। कारण पंढरपूरला आम्हाला गर्दी भेटू शकते, कारण आता वारीला जाणारे लोक आहेत, त्यामुळे सांगू शकत नाही, गर्दी मिळू शकते। त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर पोचू, पहिल्या आधी म्हटलं तुळजाभवानीचं दर्शन घेऊ आणि मग येऊन नाश्ता करून मग निघू। तर अशा प्रकारे आज संध्याकाळी पोचलो, भारी वाटतं। फक्त 2 दिवस खूप धावपळीचे जात आहेत, त्याच्यामुळे एकदम झोप भेटत नाही, डोळे वगैरे लाल झालेत। बाकी तुम्हाला काय रूम आता दाखवत नाही, एकदम पसरा आहे, आल्यानंतर दाखवतो। तर जवळच घेतले आम्ही हॉटेल म्हणजे लॉज टाईपच आहे सगळी सिस्टम इकडे, आणि एकदम म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे। आता मी निघतोय, मग तुम्ही पण दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। ही समोर दिसते, ही पूर्ण सगळी पार्किंग आहे बघा, ही वाली पार्किंग आहे आणि तिकडे मंदिर आहे आतमध्ये त्या साईडला। त्यामुळे मंदिर इथून मला वाटतं दिसत नाही, त्या हे जे समोर ज्या बिल्डिंग दिसत आहे त्याच्या आतमध्ये मंदिर आहे। आणि ही सर्व पार्किंग आहे 4 व्हीलर बघा, एवढी मोठी पार्किंग आहे बघा। आणि ही पूर्ण लाईन आहे इकडे, ही जी म्हणजे ही सगळी लाईन आहे इकडे, ही पूर्ण लाईन सगळे हॉटेल्स आहेत आणि तिकडे पण हॉटेल आहे, त्या साईडला पण हॉटेल्स आहेत। त्यामुळे हॉटेल लॉज वगैरे खूप आहेत आणि भक्त निवास तिकडे आहेत त्या साईडला, पण भक्त निवास काल फुल होते, त्याच्यामुळे म्हटलं आम्ही इकडे आलो। आणि आपली पण गाडी बघा इकडे उभी आहे, काल फक्त तिला आंघोळ घालायची बाकी आहे, आज बघतो कुठेतरी भेटलं ऑप्शन तर आज तिला आंघोळ घातली पाहिजे काही करून। त्यामुळे पार्किंग वगैरे मस्त होती, म्हणून म्हटलं मी इकडेच आपण आज थांबूया। चला तर निघूया पट्टापट, दर्शन घेऊन या। लोक बरीचशी जात आहेत ते बघा दर्शनासाठी, खूप लोक सकाळीच येऊन पण गेल्या दर्शनासाठी, बरीचशी लोक आता पण आली आहेत बघा। हॉटेल आमचं आहे बघा, इथे हॉटेल आहे हे वालं, आणि लाईन ही सगळी हॉटेल आहे बघा हे वाले। चल मंदिर किती वाजता उघडतं? 4:30 4ला। आता गर्दी असेल काय? हां चप्पल काढू का इथे? कुठे काढू? बघितलं आपण म्हणत होतो एवढी गर्दी नसणार सकाळी। हां बघ गर्दी बघा मित्रांनो, आणि आतमध्ये दुकानं बघा किती आहेत, स्टॉल। आम्हाला वाटलं आतमध्ये स्टॉल नसणार, खूप स्टॉल आहे बघा। ती पूर्ण लाईन सगळी आहे आंघोळीला चालली आहे, आणि हे इकडे मला वाटतं दर्शनासाठी आहे खाली।
हा पूर्ण ओलं ओलं झालंय. ही जी लाईन आहे ना आतमध्ये लावली आहे सगळी आंघोळीला चालली आहे आणि ही मला वाटतं दर्शनासाठी चालली आहे खाली. तेच म्हणतो एवढी लाईन मोठी कशी असणार एवढ्या सकाळी सकाळी. बांधकाम बघा, बांधकाम कसं हेमाडपंथी बांधकाम आहे सगळं जुन्या काळातलं. भारी वाटलं पण एकदम मस्त वाटतं वातावरण ना आतमध्ये आल्यानंतर. पाय घसरेला एकदम ओलं झालंय व लगेच स्लीप होतोय पाय. आई तुळजा भवानी माते. समजणार पण नाही कोणाला नवीन. ही बघा आता लाईन बघा, आतमध्ये आल्यानंतर लाईन भेटली आपल्याला. हा ही बघ बायको उभी लावून थकली आणि आता लाईन थोडीशी हालायला लागली. चला चला चल तर लवकर ये लवकर ये लवकर ये पटकन. चला ताई ताई चला 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 खाली आहे पुढे. पट्टापट गेट बंद होईल नाही तर. गेट बंद होणार. चला हा लवकर ये पटकन गेट बंद होईल नाही तर. मित्रांनो मला वाटतं 1-1.5 तास झाला आणि 1-1.5 तासानंतर आम्ही आता पहिल्या माळ्यावरती आहोत आणि पहिल्या माळ्यावरची जी लाईन आता अर्धी संपत आली आहे आणि आम्ही आता इकडे आहोत दुसऱ्या लेनमध्ये. म्हणजे अजून आम्हाला बाहेर पडायला मला वाटतं अर्धा तास जाईल आणि बायको जरा बसते उठते करून आम्ही फायनली पहिल्या माळ्यावर आलो. पण आज खूप गर्दी आहे, काहीतरीच गर्दी आहे आज. चला बाबा एकदा फायनली आम्ही फर्स्ट फ्लोअरची लाईन संपून आता आतमध्ये चाललो आहे बघा. आणि बाकीची गर्दी बघा तुम्ही. जर ही इकडची लाईन आहे ना ही मुखदर्शनसाठी आणि ही आपडी आहे जे आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाणार. पण अजून हे बघा हे एवढे जिने असे चढायचे आहेत पायऱ्या वरतीपर्यंत. पण अजून आम्हाला अर्धा तास लागेल. तिकडे गाडी आहे ना तिकडे. आम्हाला देवीचा चेहरा दिसला नव्हता, आपण म्हटलं इथून बघूया. बघा हे बघा दाखवतो तुम्हाला. मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, पण गाभाऱ्यात गेल्यानंतर मला वाटतं 2 सेकंदात आम्ही बाहेर आलो. एवढं जलद दर्शन होतं आतमध्ये. मी लकीली म्हणजे मला फक्त देवीचा चेहरा दिसला, श्रावणीला दिसला नाही कारण हाईट कमी असल्यामुळे. मी तरी पाय वगैरे असं वरती करून मला दिसला, पण अजिबात थांबवत नाही आतमध्ये. 2 पॅक करा मला एक हो घालू. झालं ना. किचन नाही हे नाही भेटणार. प्रसाद काय करूया. एक पॅकेट प्रसाद आम्हाला वाटलं गर्दी नसणार पण गर्दी तर जबरदस्त होती. दर्शन छान झालं. 1.5 तास आम्हाला लागला लाईनमध्ये, 2.5 तास सॉरी. आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. पूर्ण हा मेन प्रवेशद्वार आहे आतमध्ये जायचा. राजे शहाजी महाद्वार म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जायला हा मेन प्रवेशद्वार आहे. आणि आता आम्ही चाललो इकडे बाहेर आलेलो. आणि आम्ही आता बघितलं सकाळी आलो तेव्हा ना एवढं ही दुकाने खुलली नव्हती. आता सगळं खुललं आहे बघा. किती गर्दी आहे बघा आज. गर्दी मी आता विचारलं ना रोज गर्दी असते असं इकडे काय वार वगैरे काय नाही, रोज गर्दी. 9:30ला निघालो तर आपण पोचू शकतो.
10 वाजे म्हणजे 10 नाही 11 साडे 11 पंढरपूरला ना. 1 तासात नाही ग, 9:30 ना, 10:30 11:30 12पर्यंत पोहोचू शकतो आरामात. आजचा दिवस तिसरा आहे आणि आज आम्ही आहोत तुळजापूरला तुळजाभवानीचं सकाळी जाऊन दर्शन घेऊन आत्ताच आम्ही जस्ट आलो, कारण लाईनमध्ये आम्हाला 2 तास गेले. पण दर्शन खूप मस्त झालं आणि गर्दी खूप होती. आम्हाला वाटलं गर्दी नसेल एवढ्या सकाळी, म्हणून आम्ही काल रात्री गेलो नाही, पण आज सकाळी खूप गर्दी होती. त्यामुळे आता आम्ही तयारी झालेली आहे. आता डायरेक्ट आमची वारी जाणार पंढरपूरला आणि पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही निघणार डायरेक्ट घरी आपल्या डोंबिवलीला. तर माहीत नाही आता पंढरपूरला काय परिस्थिती आहे, कारण वारीचे दिवस असल्यामुळे आम्हाला पंढरपूरला पण गर्दी मिळू शकते. पण ॲक्च्युली आम्हाला लेट झाला, खूप लवकर निघायचं होतं, पण रात्र म्हणजे दिवसभर प्रवास करून सकाळी उठायला होत नाही, म्हणून लेट झालं उठायला. तरी पण आम्ही 6 वाजता टच झालेलो आपल्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, तरी पण आपल्याला लेट झाला. ठीक आहे, पण दर्शन मस्त झालं. 2 दिवस गाणगापूर अक्कलकोट दर्शन छान झालं, तुळजाभवानीचं पण मस्त दर्शन झालं. आणि इकडे हॉटेल्स पण छान आहेत, लॉजेस टाईप जास्त आहे सिस्टम इकडे, त्याच्यामुळे ही पण रूम तुम्हाला दाखवतो. ओके आहे, म्हणजे ही फॅमिलीसाठी रूम होती पण खाली होती म्हणून आम्हाला दिली. तर म्हणजे बरंचसं फॅमिली तुम्ही 3-4 लोक राहू शकता ह्या रूममध्ये. तर अशी काही रूम होती. हा बघा, हा बेड, म्हणजे ह्या बेडवर नाही म्हटलं तरी 4 जण झोपू शकतात. आणि इकडे होती बाल्कनी, मग अशी तुम्हाला दाखवली नाही बाल्कनी. हे बघा, हे बाल्कनी, पण बाल्कनी काय कामाचे ना, आपण संध्याकाळी येतो झोपतो. आणि हे समोर आहे ना, हे सगळं पार्किंग लॉट आहे बघा. हा सगळा पार्किंग आहे, सगळे 4 व्हीलर आले तिथून त्या टोकापर्यंत ते ह्या टोकापर्यंत. आणि हे सगळे गोल राऊंडमध्ये सगळे लॉजेस हॉटेल बिटेल आहेत. आणि मंदिर आपलं तिकडे आहे आतमध्ये. मंदिर तुम्हाला इथून दिसणारच नाही, कारण मंदिर एकदम असं खाली आहे. आणि ते मंदिर असं तुम्हाला दिसणार पण इकडे कुठे मंदिर आहे. तिथून आलेलो, आपलं हे हॉटेल आहे आणि माझी गाडी इकडे पार्क केली आहे ती बघा उन्हामध्ये. आज तिला धुवायची आहे काही करून. झालेले आहे रेडी, टॉप बॉक्स भरलेला आहे. टॉप बॉक्स एकदम जबरदस्त जड झालेला आहे. आणि टँक बॅग बाकी सगळे झाले आहे. मॅडम तयार झालेले आहेत, हेल्मेट रेडी आहेत, गोप्रो चार्जिंग आहे, सगळं झालेलं आहे. फक्त आता निघायचं आहे. आता माहीत नाही 112 का 120 किलोमीटर आहे पंढरपूर, त्याच्यामुळे आम्हाला नाही म्हटलं तरी 2-2.5-3 तास लागतील, कारण अजून नाश्ता पण करायचा आहे. आम्ही सकाळी नाश्ता नाही केला, म्हटलं मंदिरात जाऊन येऊ आणि त्यानंतर जाऊ. तर आता पंढरपूरला जाताना आम्ही नाश्ता करू. घरी माहीत नाही आता रात्री किती वाजतील, पण दिवस आमचे छान गेले, दोन्ही पण दिवस मस्त प्रसन्नमय. आणि दर्शन आम्हाला खूप मस्त झाले. ते ठेवू, हे घे, ठेव खाली, ठेव टँक बॅग खाली, ठेव टँक बॅग खाली, ठेव ते चालेल. गाडी पहिली मागे घेऊया, पहिला आपला टॉप बॉक्स लावूया. पेट बाबा, नंतर घेते. आता पेट्रोल भरायचं आहे ना नंतर. नाही इथे ठेव ना, दे इकडे माझ्याकडे, दे ग्लोज. थांब जरा हिला थोडं. चला तर मंडळी, सगळं ऑल सेटअप झालेलं आहे आपला. लगेच टँक बॅग मोठी वाटते, छातीपर्यंत आली टँक बॅग. चला, गाडी स्टार्ट झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष आरोहणाला सुखाचा प्रवास होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आई तुळजाभवानीचा उदो उदो. रामकृष्ण हरी. वारी निघाली पंढरीला. तुळजापूरला आलात ना, हे लक्षात ठेवा बघा, आंबेडकर चौक आहे ना, आंबेडकर चौक. म्हणजे तुम्हाला जर जेवायला यायचं असेल, स्टे म्हणजे तुम्ही केल्यानंतर जेवायला यायचं असेल, आंबेडकर चौकात या. इकडे जेवण, अरे इकडे जायचं ना आपल्याला, बरोबर आहे. हां बरोबर. हां 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 ते रात्री लक्षात नाही आलं आपल्याला. हां, आपण हे शिवनेरी बघत होतो ना, लॉज. हे पण एक चांगलं आहे. पेट्रोल इथेच भरूया आपण, पुढे भेटलं न भेटलं टेन्शन नको, इथेच भरू पटापट. कसं आहे पेट्रोल इकडे? 112. झालं चालू. हा बघा, हा वाला घाट आहे तो. ह्या घाटाचं आम्हाला नाव माहीत नाही, पण हा घाट जेव्हा तुम्ही चढता, हा घाट संपला की लगेच शिवाजी चौक भेटतो. आणि शिवाजी चौकानंतर आपल्या तुळजाभवानीचं मंदिर आहे.
आता इकडे एक अजून एक मंदिर आहे सेम तुळजाभवानीचं. म्हणजे काही लोक काय करतात की समजा इकडे गर्दी असली तर ते त्या मंदिरात जातात. आता त्या गावाचं नाव माहीत नाही मला, म्हणजे असं बरेच लोक सांगतात, पण आम्हाला का माहीत नाही. म्हटलं आपलं आता जिकडे मेन मंदिर होतं तिकडे आपलं जाऊन दर्शन झालं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचे 2 दिवस मस्त गेले. खूप दर्शन चांगलं झालं. गाणगापूरचं चांगलं झालं. अक्कलकोटचं आम्ही 2दा दर्शन घेतलं स्वामींचं. त्यामुळे मस्त झालं, छान झालं. ह्यावेळी फक्त गर्दी खूप होती, ठीक आहे, पण ती तर मजा असते. पूर्ण गर्दीत 1-2 तास उभं राहून गाभाऱ्यात गेल्यानंतर लगेच 2 सेकंदात आपल्याला ते आपल्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आता आपल्या पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला बघू काय गर्दी आहे. मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, श्रावणी पण पहिल्यांदाच. आम्ही फक्त म्हणजे लहानपणापासून फक्त ऐकतो की पंढरीची गाणी ऐकतो, पांडुरंगाची गाणी ऐकतो, पिक्चर बघितलेत आणि आपले म्हणजे आमच्या घरातले जाऊन आले आहेत बरीच लोक, पण आम्ही नाही कधी गेलो अजून. आपला ह्यावेळी जायचंच, किती लेट झाला तरी. आता इथून काय आहे 2 तास दाखवत आहेत. 112 किलोमीटर आहे पंढरपूर. कुठल्या साईडला जायचं आहे रे बाबा? अच्छा, इकडे जायचं आहे, सोलापूर साईडलाच जायचं आहे वाटतं. पुढे घ्या का इथेच लावूया गाडी? इथेच लावूया ना, फिरून लावूया अशी गाडी, म्हणजे निघायला बरं. अशी लावूया जरा गाडी. ओके बस. कुठे बसते? इथे बसते, इथेच बसूया ना. पटकन खाऊन घेऊया पटापट. बरोबर 9:45 आम्ही ब्रेकफास्टचा ब्रेक घेतलेला आहे. अशा प्रकारे दर्शन छान झालेलं आहे. आणि आपला वंडरवी सिद्धेचा लोगो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हावाला जो पण राईडला येईल आणि जो माझ्या व्हिडिओला लाईक करेल, कमेंट करेल, त्यालाच हा दिला जाईल. सो असं नाही, मी बरेचसे, आता मी जास्त नाही 25-30 बनवून घेतलेत. म्हणजे जे पण राईडला येतील माझे फॉलोअर्स, माझ्यावर प्रेम करणारे, माझे व्हिडिओ बघणारे, त्यांना सगळ्यांना मी देणार आहे लोगो. तर आत्ता आम्हाला कवर करायचं आहे 112 किलोमीटर अंतर. मला वाटतं 2 तास आम्हाला लागतील पंढरपूरला पोचायला. आता हा जो हायवे दिसतो आहे हा सरळ स्ट्रेट गेला पंढरपूरला. पुढे माहीत नाही, पण हा सध्या तर सरळ स्ट्रेट दाखवतो आहे मॅपमध्ये मला. फक्त आपली गाडी जरा वॉश करून घेतो, कुठेतरी भेटला तर वॉशवाला, मग बाकी तर गाडीने काय त्रास नाही दिला माझ्या. आणि हॉटेल पण लगेच भेटलं आम्हाला बाहेर पडल्या. आणि गोप्रो बाबाने पण मला साथ खूप दिली, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही दिला मला. मस्तपैकी गावरान मिसळ आणि पाव, दही आणि गुलाबजाम. वा वा वा, मस्त आहे. आणि कांदा पण आहे, एक नंबर. चला तर मित्रांनो, नाश्ता झाला, आत्ता डायरेक्ट पंढरपूर. किती गर्दी आहे काय आहे काही माहीत नाही आम्हाला, पण जे पण आहे तिकडे जाऊनच कळणार आपल्याला काय आहे ते. जर जास्तच गर्दी असली तर आम्ही मग बघू मुखदर्शन, किंवा म्हणजे डायरेक्ट समजा बाहेर पडायला भेटत असेल तर आम्ही ते बघणार. कारण काय आपल्याला डोंबिवलीला जायचं आहे परत त्यासाठी, कारण आपल्याला पुण्याला वगैरे ट्रॅफिक भेटेल जाम, त्याच्यामुळे धावपळ. कारण आम्ही लवकर पोचलो असं तर ठीक होतं. बस चल बाबा चल. आता आपल्याला बरोबर मला वाटतं 100 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे सगळं हायवे पकडून. हम्म 39 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे आणि 39 किलोमीटर आपल्याला घ्यायचं आहे राईट. सो मित्रांनो, तुम्ही जर प्लॅन करत असाल इकडे यायचं ना, तर अक्कलकोट वगैरे करून तुम्ही गाणगापूर करून तुळजापूरला जेव्हा येता ना, मी तर म्हणतो तुळजापूरचं दर्शन तुम्ही रात्रीच म्हणजे संध्याकाळीच घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही पंढरपूर गाठा. कारण काय होतं, तुळजापूरला इकडे ना जाम गर्दी असते. कारण मी बघितलं इकडची जी देवस्थान आहेत, इकडची मंदिरं आहेत ना, ती तुम्ही कधी पण या 12 महिने कधी पण या 12 महिन्यात तुम्हाला
म्हणजे फुल गर्दी असते इकडे दर्शनासाठी भाविकांची. कारण आपल्याकडची देवस्थानं वेगळी आहेत, म्हणजे कोकणपट्ट्यातली देवस्थानामध्ये कसं आहे, काही त्यांचे सण आहेत, काही जत्रा असतात तेव्हाच आपल्याकडे गर्दी असते. पण इकडे तसं नाही आहे. ह्या साईडला म्हणजे जेजुरी म्हणा, महालक्ष्मी, आता हे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर हे जे देवस्थान आहेत ना, इकडे गर्दी खूप असते भाविकांची. आणि मला वाटतं ह्या पट्ट्यातच लोक कंटिन्यूस दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मी तर म्हणतो ह्या साईडला यायचं असेल तर असा प्लॅन करा. कारण आता पंढरपूरला ह्याच्यापेक्षा गर्दी असणार 100%. पण आता काय, मी ठरवलेलं की काही करून पंढरपूर करायचं, म्हणून म्हटलं मला काही करून जायचं आहे. तुळजाभवानी आईचा ना खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज पण महाराजांचं ते आराध्य दैवत आहे. आणि जी भवानी तलवार दिलेली, ती भवानी तलवार ती म्हणजे प्रसन्न होऊन तो एक आशीर्वाद दिलेला भवानी तलवारचा आपल्या महाराजांना. त्याच्यामुळे खूप खूप म्हणजे विचार करा काय तेव्हाचा इतिहास असेल महाराजांचा आपल्या. आणि पूर्ण मंदिर ना हेमाडपंथी बांधकामाचं आहे, म्हणजे जुन्या काळातलं, म्हणजे जसे आपले किल्ले होते ना तसे. म्हणजे किती वर्ष झाली आणि अजून आपण एवढ्या वर्षानंतर पण आपण मंदिरं तशी बघतोय, म्हणजे आपल्याला बघायला भेटत आहेत. म्हणजे आपण किती पुण्यवान आहोत बघा. आणि आपल्या महाराष्ट्रात अशी खूप मंदिर आहेत. मित्रांनो, आता मी ठरवलंय, म्हणजे तुम्ही पण असंच ठरवा. जर तुम्हाला बाईकवरून पूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण इंडिया फिरायचं असेल तर आपण, मी तर म्हणतो मी स्वतः ह्या माझ्या बाईकवरूनच फिरणार. भले किती वर्ष लागू दे त्याला, कारण सोडा आपला ह्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या 60वा सर्टिफिकेट चालू आहे. जेव्हा पण माझं चांगलं बजेट जमेल, तुमची साथ असेल, यूट्यूबकडनं जेव्हा चांगलं पेमेंट म्हणजे स्टार्ट होईल, सुरुवात व्हायला, चांगलं यायला, तेव्हा मी ठरवलं की बाबा आपले जिकडे पण मी फिरेन ना, भले 4 व्हीलर जरी घेतली 1-2 वर्षानंतर, तरी आपले राईड आणि म्हणजे पूर्ण इंडिया, महाराष्ट्र नाही पूर्ण इंडिया मी फक्त या बाईकवरून फिरवणार. बाईकवरून फिरणार मी. जेवढं मी फिरेन तेवढी माझी बाईक पण फिरली पाहिजे. आणि ही मजा वेगळीच असते बाईकवरून फिरण्यात. दादा, पंढरपूर कुठे आहे? पंढरपूरला अच्छा ह्या रोडला जावं लागेल. हा, आता पुढून पहिले मला रिटर्न यावं लागेल ना. हा अच्छा, हा रोड पकडायचा आहे. इथून जाऊ सरळ? अच्छा सरळ आहे काय? मग हा रोड जात नाही सरळ? अच्छा बरोबर बरोबर, चालेल चालेल. हां हां ओके, इथून चढवूया काय? आणि एवढं कुठे जाणार त्या रोडवर? बरं झालं फुटपाथ चांगला भेटला, नाही तर मला इकडे परत वळसा घालावा लागला असता. आणि हा रोड सगळं पुण्याला गेला. मला ते अंदाज आला पण ते मॅप बरोबर प्रॉपर दाखवत नव्हता साला. मॅप बाबा क्या करताय तू रे? हॉटेल यशोदा लॉज. आता हा रोड आपल्याला सरळ पकडायचा आहे. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठला पांडुरंगा. पंढरपूर 39 किलोमीटर, मंगळवेढा 65 किलोमीटर. चला पंढरपूर बाबा, एक नाव दिसलं बोर्डवर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. वा 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 वा, इकडचे रोड बघा यार, रोड बघा काय रोड आहे ते जबरदस्त. म्हणजे आम्ही पंढरपूरला आतमध्ये जेव्हा एंट्री केली ना, ज्या इथून पंढरपूर रोडला, काय रोड आहेत बघा. वा 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 वा,
एक खड्डा नाही हा इकडचाच नाही म्हणजे ह्या लाईनचे सोलापूरचा रोड वगैरे पण एकदम जबरदस्त होता हायवे. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पंढरपूरचा जो हा रोड एकदम स्ट्रेट आहे पण एवढा कंटाळा आला बाबा बाबा. कंटाळा म्हणजे संपत नव्हतं असा हायवे आहे. कारण कधी कधी काय असतं एकदम स्ट्रेट हायवे असला आणि एकदम चांगला असला ना की कंटाळा येतो बाईक चालवायला, हे खरं आहे. कारण मुंबई गोवा हायवेला कधी मला कंटाळा येत नाही पण ह्या हायवेला मला खूप कंटाळा आला कारण येता येत नाही. मग आता किती दाखवत आहे अजून 9 किलोमीटर आहे अजून. 350 मीटर वरती लेफ्ट घ्यायचा आहे. हाच आहे काय लेफ्ट? हाच आहे वाटतं. आज काय मक्याचे आहे काय? ऊस आहे, ऊस वाटतं हे. पण ह्या लाईनला मी एक बघितलं इकडे ह्या पट्ट्यात लिंबू सरबत वगैरे हे कोल्ड्रिंकचे विषय एवढे जास्त दिसत नाहीत. चहा जास्त दिसते. चहा. पाणी पाहिजे? हा हा पाणी प्यायचं आहे काय ग? नाही उभ्या उभ्या पिऊया लगेच. हां पंढरपूर सरळ ना? पंढरपूर सरळ ना? हो गाडी घर पण आहे काय? चला बाबा घ्या लवकर ऊन आहे. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. इकडच्या बाईवाल्यांना सांभाळावं लागतं. कधी पण झुप करण्यामध्ये येतात. आता काय आहे 180 मीटर वरती राईट घ्यायचा आहे. ओके सातारा महाबळेश्वर. अरे सातारा महाबळेश्वरला रोड जातो हा. मिरजला जातो, सांगली जातो. ओके म्हणजे साताऱ्याला वगैरे जायचं असेल तर इथून जाऊ शकतो आपण. पण आपल्याला साताऱ्याला नाही जायचं. आपल्याला गप्प डोंबिवलीला जायचं आहे कारण उद्या ऑफिसला जायचं आहे. थोडंसं आम्ही पुढे गेलो मंदिराकडे जायला. हे बघा इथून हा रोड गेलाय सर. हा वाला हा बघा. कसे मारतात रे बाबा. पंढरपूर रोड. अच्छा कुठला राईट? हा राईट. हा राईट कुठे? हा राईट सांगतात. हा विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर हे आहे ना हां त्याचा उघडणं थेट जावा थेट जा. अच्छा हे पहिलं डाव्या हातीला ना? चालेल. काय बोलले? हा पहिला लेफ्ट असेल. मॅपमध्ये काय पण दाखवतात इथे आल्यानंतर. इकडे मला वाटतं पार्किंग बिर्किंग नसते. इथे लावावे लागेल आपल्याला गाडी. दादा मंदिर कुठे आतमध्ये आहे ना? मंदिर मंदिर माहीत नाही. मंदिर इथे हां मग तेच विचारते. मंदिर इथे हां मग गाडी इथे बाहेर लावू शकतो काय गाड्या? गाडी जबाबदारी कोण घेणार? अच्छा मग पार्किंग वगैरे असते काय पार्किंग पाठीमागे जावं इथं आतमध्ये? हां बरं ज्यूसवाला आहे त्या शेजारी आतमध्ये पार्किंग सहकारी मित्र मंडळ आहे. अच्छा गणपती मंदिर आहे. हां टू व्हीलर करता की नाही पार्किंग माहिती आहे. फोर व्हीलर पार्किंग. अच्छा
हो फक्त टँक बॅगच. एंट्री कुठे ना पण दादा. हो दादा दादा एंट्री कुठे आहे? हे गेट एंट्री पार्क पार्क इथूनच आहे. जाऊ शकतो ना? हे हे नाही आहे. अच्छा फ्री आहे काय? टू व्हीलर कुठे आहे? चल मरू दे. बघू आला ते कोण आला विचार कोण येतं इकडे विचारायला. अरे पण फ्री आहे ना. फ्री आहे पण ती 4 व्हीलर आल्यांची आहे. तिकडे ते कोणतरी लोकल असते म्हणून लावले त्याने. चला पार्किंग तर लावली. फायनली आम्ही पोचलो पंढरपूरला. आता बघू लाईन किती आहे काय आहे दर्शन कधी होतं आहे पंढरीच्या विठुरायाला माहिती. हेल्मेट जॅकेट आणि आपले बॅग सगळे ठेवले ह्या काकांच्या इथे. आणि हे समोर मंदिर आहे. काय आहे गर्दी खूप आहे. लाईनमध्ये उभं राहिलो तर आम्हाला 2 तास लागतील. 2 ते 3 तास. तर आम्ही विचार केला म्हटलं मुखदर्शन घेऊ कारण वाजले जाता बरोबर 12:51 म्हणजे 1 वाजला आहे बरोबर. त्यामुळे आम्ही काका बोलले की तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर तुम्ही मुखदर्शन घ्या कारण लाईन खूप मोठी असते. 2, 2.5, 3 तास पण लागू शकतात. तर आम्ही विचार केला आपण विठुरायाचं मुखदर्शन घेऊ आणि मुंबईला निघू कारण काय डोंबिवलीला जायचं आहे म्हणून लेट होईल खूप त्याच्यासाठी. परत बाहेर आलो कारण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. हे बघा इथून तुम्ही मुखदर्शनी जाऊ शकता पण मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी मी परत चाललो. इकडे कुठेतरी लॉकर आहेत तिकडे मोबाईल ठेवू शकतो आपण. मोबाईल ठेवायचे लॉकर कुठे आहे? दर्शन मंडप मोबाईल लॉकरकडे संस्थेचा लॉकर आहे तिकडे पण गर्दी खूप आहे मोबाईल ठेवायला. तुला सगळ्यात बेस्ट आहे जिकडे मी बॅग ठेवलेत तुला तिकडेच ठेवून येतो माझे मोबाईल. कारण मला माहीत नव्हतं. मला वाटलं मंदिरात अलाउड असेल मोबाईल. मला स्विच ऑफ करून ठेवलं असतं पण मोबाईल अलाउड नाही आहे. बाबा मोबाईल ठेवतो बॅगमध्ये तिकडे. हां हां थोडासा असं म्हणजे थोडासा फिरून येतो लगेच. हो झालं लगेच. मी गाडी एक काम करतो गाडी जिथे घेऊन येतो माझी तिकडे आहे बाहेर लावली आहे. अच्छा आतमध्ये देत नाही. बाईक आहे. अच्छा मग बाहेरच जावं लागेल मला. नाही 2 चाकी आहे. बरोबर ठीक आहे चालेल. मी बाहेर लावली आहे. येतो आम्ही 5 मिनटं येतो जाऊन. हो चालेल. मित्रांनो दर्शन खूप मस्त झालं. मुखदर्शन घेतलं कारण लाईनमध्ये 2 ते 3 तास लागणार होते आम्हाला. त्यामुळे आम्ही विचार केला मुखदर्शन घेऊन थोडंसं फिरू आणि प्रसादी घेऊन निघू आपण. त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं. चल पटवतोय काय ते घे. हे बघ संत चोखामेळा समाधी. संत चोखामेळा समाधी. गाडी पार्किंग केलेली तिकडे आता आलो आहे आणि वाजले आता 1:45. दर्शन झालं. बाहेरचा आजूबाजूचा परिसर फिरलो आणि प्रसादी घेतली. आतून काय आता घ्यायचं नाही आहे तर डायरेक्ट निघायचं आहे कारण पुणे इथून 300 किलोमीटर आहे. तर पुण्याला जायला मला वाटतं आम्हाला 6, 6:30 वाजते. आणि त्याच्या पुढे आपलं नाही म्हटलं तरी 200-250 किलोमीटर मुंबई डोंबिवली. त्यामुळे आज किती वाजतील सांगू शकत नाही. त्यामुळे बघू जर पुण्याला लवकर पोचलो तर आम्ही पुण्याला सागरकडे जेवूनच घरी जाणार. नाही तर मग ते पुढचं पुढे. पण आता सध्या निघायचं आहे. गाडी वगैरे सगळं टँक बॅग वगैरे आणली. हे सगळं लई प्रॉब्लेम असतो जेव्हा आपण मंदिरात जातो ना तर टँक बॅग काढा कुठेतरी ठेवा. मग हेल्मेट जॅकेट हे परत आणून परत टँक बॅग ते म्हणजे खूप भारी पडतं हे. आता बघ चला निघूया. आता इथून मला गाडी बाहेर काढायची आहे कारण ही जी पार्किंग आहे ना
इकडे सर्रास 4 व्हीलरवाले पार्क करतात. आपल्याला अलाउड नाही, पण मी आपली घुसवली इकडे, कारण बाहेर चान्स नाही. बाहेर पोलीस लोक फिरतात आणि उचलतात पण, त्यामुळे बाहेर चान्स नाही. बाहेर पार्किंग पण नाही आहे. स्वतःच्या रिक्सवर आपण पार्क करू शकतो. म्हणून मी म्हटलं इथे जागा होती, घुसवली. आता हळूहळूला बाहेर काढतो आणि झालं. आता इथे फक्त काय एक 5 मिनटं थांबेन, कारण एक ना हातोडी घ्यायची आहे मला, याची पितळेची. तर ती पप्पांना पाहिजे, त्याच्यासाठी एक हातोडी बघतो. आणि हातोडी बघल्यानंतर डायरेक्ट मग गाठायचं आपल्याला आहे पुणा. बघू पुण्याला रात्री थांबायचं, म्हणजे जेवायला थांबलो तर मित्राकडे, नाही तर मग डायरेक्ट डोंबिवली. अशा हिशोबाने आजचा प्रवास आहे. आपल्याला दर्शन मस्त झालं विठ्ठल रुक्मिणीचं. फक्त मुखदर्शन घेतलं यावेळी आम्ही. बघू आता परत कधी येऊ काय माहीत नाही, पण म्हटलं आता आलो आहे तर मुखदर्शन घेऊ, कारण लाईनमध्ये लावलं ना तर खूप लेट होणार असतं आपल्याला. तर हे घे. हां काय काय पकवास कितीपर्यंत आहे? 4,000 4,500. कुठलं आहे हे? आहे लाल सिसम. नाही ही नाही, ही वाली नाही. अशी जड पाहिजे थोडी, तांब्याची पितळेची वगैरे, त्याच्यामध्ये नाहीत. कितीला आहे? 150. नाही हे आहेत ग. तशी कुठे होईल पितळेची? अच्छा इकडे काय इकडे कुठे? इकडे एंट्रीच नाही आहे, इकडे जेवणच आहे. दादा इथे ते हातोडी वगैरे कुठे भेटेल? हातोडी हां, म्हणजे ते सामान कुठे भेटेल सगळं? कुठे रे? गाडी जाते इथे जेवायला बरं होतं हे ना. गाडी इथेच लावूया काय? कुठे जातात गाड्या? मंडळी हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतोय. आम्ही आता पंढरपूरवरून निघालोय घरी जायला आणि आम्हाला वाजतील रात्री 10 10:30. त्यामुळे हा व्हिडिओ मी कंटिन्यू करू शकत नाही. तर मी आता इथून निघतोय. थेट भेटू थोड्या वेळाने. तोपर्यंत गोप्रो चार्ज करतो. थोड्या वेळाने म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो. तुमची रजा घेतो.